हाय स्टुडंट्स, हाऊ आर यू? कसे आहात सगळे? छान, मस्त अगदी अभ्यास, स्कूलचा अभ्यासही तुम्ही छान करत असाल. त्याचबरोबर भविष्यामध्ये जबरदस्त काहीतरी पोस्ट वगैरे मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करताय आणि त्यासाठीच आपल्या लक्षवेध आय-एस अकॅडमीतर्फे जो हा सुंदर उपक्रम राबवला जातोय, त्याला तुम्ही अटेंड करता. मला खूप आनंद होतोय सगळं बघून. तुम्ही खूप सिन्सिअर मुलं आहात. बरं, म्हणजे खूप कमी मुलं असतात जे काहीतरी ध्येय उराशी बाळगतात, काहीतरी ध्येय पकडतात, काहीतरी एम असतं त्यांचं जबरदस्त आणि ते एम प्राप्त करण्यासाठी, लक्ष्य प्राप्त करण्यासाठी ते झटून अभ्यास करत असतात. नवीन-नवीन गोष्टी शिकत असतात आणि लक्षवेध जॉइन करत असतात. करेक्ट आहे की नाही? तर अशाच सुंदर, परफेक्ट अशा विद्यार्थ्यांच्यापैकी तुम्ही आहात एंड आय एम प्राउड ऑफ यू. ओके. तुम्ही खूप सुंदर वेळोवेळी जे आपण टेस्ट वगैरे घेतो त्यातही खूप सुंदर देतात. तुम्ही एम-सी-क्यूज खूप छान सॉल्व्ह करता. मागे आपण स्पीच कॉम्पिटिशन जी घेतली त्यात मला अनएक्सपेक्टेडली खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ते केलेलं आहे. खूप छान. मला आवडलं तुमचं. पण ह्याच्यामध्ये अजून बेटरमेंट व्हायला हवेत. करेक्ट? अशी एक वेळ यायला हवी. ग्रॅज्युएट झाल्याचे नंतर, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर जी मुलं यू-पी-एस-सीला इंटरव्ह्यूला जातात की नाही दिल्लीला, त्यांच्या तोडीस तोड तुमचा इंटरव्ह्यू असला पाहिजे आणि हे होणार आहे. 100% होणार आहे. आपण सुरुवातच करून खूप कमी दिवस झालेत. तर एवढ्याशा कमी अवधीमध्ये तुम्ही इतकं छान करताय, मला आनंद होतोय. पण एक करा प्लीज, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगता आहात की नाही, आय एम नॉट शुअर. कारण मला इतरांचे फोन येत नाहीत. भरपूर जणांचे फोन यायला पाहिजे. भरपूर जणांनी हे अटेंड करायला पाहिजे. तुमच्यासारखं ते जॉइन करायला पाहिजे. सो डू नॉट फॉरगेट टू टेल ऑल द पीपल, टू युअर रिलेटिव्हज अल्सो, टू ऑल युअर फ्रेंड्स अल्सो. जेवढे तुमच्या अक्वेंटन्समध्ये असतील, ओळखीचे असतील, परिचयाचे असतील, सर्वांना लक्षवेधची माहिती जरूर द्या. ओके. चला तर मग आज सुरू करूया आपण. गव्हर्नमेंट स्कीमचा आजचा आपला टॉपिक आहे आणि गव्हर्नमेंट स्कीममध्ये आज आपण बघतोय प्रधानमंत्री आवास योजना. ही जी योजना आहे अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यावरती प्रश्नसुद्धा येऊन गेलेत यू-पी-एस-सीमध्ये प्लस काही ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात बऱ्याचशा, त्यातसुद्धा पी-एम ए-वाय वरती क्वेश्चन्स आलेले आहेत. आता आज आपण जी योजना बघू ही पी-एम-ए-वायची, यात जे आपण शिकणार आहात त्याच्या बाहेर परीक्षेला काहीच येत नाही. या टॉपिकवरती जर प्रश्न काढायचा ठरवलं कोणी, त्याच्या बाहेर काही येणारच नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आजचं व्हिडिओ छानपैकी बघा व्यवस्थित. तर गव्हर्नमेंट स्कीम आहे प्रधानमंत्री आवास योजना आपण सिलेक्ट केलेली आहे फॉर टुडेज स्टडी. देन हाउसिंग फॉर ऑल हे सगळ्यात मोठं ब्रीद वाक्य बघा त्यांचं. पक्का हाऊस, पक्का हाऊस, कच्चा हाऊस हे शब्द जसे तसे हिंदीतनं इंग्लिशमध्ये घेतलेले. पक्का हाऊस म्हणजे काय? एक छान सिमेंटचं वगैरे बांधलेलं घर. ओके. त्यानंतर बेसिक अमेनिटीज, टॉयलेट्स वगैरे असतात की नाही, किचन, टॉयलेट, दीज आर द बेसिक अमेनिटीज. ह्या बेसिक काही गोष्टी असतात त्या घरामध्ये. अँड डिग्निटी फॉर एव्हरी एलिजिबल फॅमिली. प्रत्येक पात्र फॅमिली, एलिजिबल म्हणजे जे त्या क्रायटेरियामध्ये बसतात अशी फॅमिली. ती प्रत्येक फॅमिलीचा सन्मान, सन्मानाने घरात राहता यावं, अशा प्रकारचं घर त्यांना मिळवून देणं, हे पी-एम-ए-वायचं काय आहे? ध्येय आहे. बघा, जसं तुमचं ध्येय आहे की नाही आपल्याला परीक्षा पास करायची आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काढायची, मला आय-ए-एस व्हायचंच आहे. तसं सरकारचं सुद्धा ध्येय असतं, शासनाचं सुद्धा ध्येय असतं, गव्हर्नमेंटचं ध्येय असतं. काही करून आपल्याला अत्यंत तळागाळातली जी काही लोकं असतात, त्यांना सुद्धा सन्मानाने जगता आलं पाहिजे. त्यांना रिस्पेक्टफुल लाईफ मिळालं पाहिजे. व्हेन दे विल गेट दॅट काइंड ऑफ लाईफ, व्हेन दे विल लिव्ह इन अ पक्का हाऊस. गेटिंग मी नॉट? एक चांगल्या घरामध्ये जर ते राहत असतील, तरच त्यांना सन्मानाने जगता येईल की नाही. तर ते घर त्यांना मिळवून देणं हे सरकारचं इथे एम आहे. ठीक आहे? बघा आता. व्हाय हाउसिंग स्कीम्स मॅटर. इम्पोर्टन्स काय त्याचं बघूया आपण. अ हाउस इज नॉट ओन्ली अ शेल्टर. ते काही नुसतं आश्रय नाही, पाऊस, ऊन, वारापासून वाचवण्यासाठी. इट चेंजेस हेल्थ, सेफ्टी अँड अपॉर्च्युनिटीज. तुमची हेल्थ, तुमची सेफ्टी, तुमचं अपॉर्च्युनिटी म्हणजे वेगवेगळ्या संधी वगैरे ज्या असतात, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं घर आवश्यक असतं बघा. तर बघा आता मेनी पुअर फॅमिलीज लिव्ह इन कच्च्या ऑर अनसेफ हाउसेस. कितीतरी लोकं आहेत, कितीतरी फॅमिलीज आहेत. आता तुम्ही सगळे चांगल्या घरात राहता, मी चांगल्या घरात राहतो, त्यामुळे आपल्याला त्या प्रॉब्लेमची सिव्हिअरिटी किंवा जे काही सीरियसनेस आहे तेवढं कळू शकत नाही. इफ वी गो टू धीस पीपल डायरेक्टली, त्यांच्या त्या ग्राउंड रिॲलिटी जर बघायची असेल, तिथे जाऊन बघा, ती लोकं बिचारी किती अवघड परिस्थितीमध्ये राहत असतात. त्यांची छतं गळतात. तिथे पाऊस आला की त्यांना वरती शेल्टर प्रॉपर नाहीये. वारा, ऊन वगैरे आलं जोरात, वारा जर आला तर ते वाहून जातं. ऊन पडलं कडक,
तर बऱ्याच वेळा म्हणजे त्यांच्या घरामध्ये असं राहण्यासारखं काही विशेष नसतं. मग अशा लोकांना राहण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे की नाही? तर त्यासाठी गव्हर्नमेंट ही स्कीम काढली आहे बघा. त्यानंतर बघा काय गरज आहे? अर्बन मायग्रंट्स मे लिव्ह इन स्लम्स ऑर रेंटेड रूम्स नियर वर्क. जे लोक मायग्रेट करतात की नाही, मजूर वगैरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. ते काय करतात, कामाच्या ठिकाणाच्या जवळपास कुठेतरी झोपडपट्टीत वगैरे किंवा स्मॉल छोटी घरं वगैरे, वगैरे असतात. घरं नाहीच आहेत ती. अशा स्लम एरियामध्ये ते राहत असतात बिचारे. बिकॉज ते मायग्रेट करून आलेले आहेत. काही कालावधीने त्यांना परत त्यांच्या गावी जायचंय, मूळच्या गावी परत. किती अवघड परिस्थितीमध्ये त्यांना राहावं लागतं. त्यानंतर अ सिक्युअर होम इम्प्रूव्हज हेल्थ. एखादं सिक्युअर होम जर असेल, तर ते तुम्हाला काय देईल अगोदर? इट इम्प्रूव्हज युअर हेल्थ, देन एज्युकेशन अँड डिग्निटी. या 3 गोष्टी तुम्हाला सहज मिळतात. सिक्युअर घर असेल, तर तुमची हेल्थ चांगली राहील. तुम्हाला एज्युकेशन करायला वेळ, भिंतीच्या आड तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता, राइट? त्यानंतर बघा डिग्निटी तुम्हाला मिळेल ऑब्व्हियसली. त्यानंतर हाउसिंग अल्सो क्रिएट्स व्हॉट? इट क्रिएट्स जॉब्स इन कन्स्ट्रक्शन अँड लोकल मार्केट्स. कन्स्ट्रक्शनचा जो बिझनेस असतो त्याच्यामध्ये हाउसिंगमुळे काय होतंय? लोकांना जॉब मिळतात की नाही काम करायला वगैरे. म्हणजे जॉब सुद्धा क्रिएट करतं हाउसिंगचं सेक्टर. सो दॅट्स व्हाय दिस हाउसिंग स्कीम्स मॅटर. नाऊ पी-एम-ए-वाय हॅज 2 मेन पार्ट्स. 2 महत्त्वाचे पार्ट्स आहेत या योजनेचे. कसे आहेत बघा? अर्बन इंडिया अँड रुरल इंडिया. दीज आर द 2 पार्ट्स ऑफ दिस स्कीम. अर्बन शहरी भागासाठी आणि रुरल ग्रामीण भागासाठी. दोन्हीसाठी घरं करायची आहेत. पी-एम-ए-वाय अर्बनमध्ये काय बघा? फॉर एलिजिबल अर्बन हाउसहोल्ड्स इन्क्लुडिंग पुअर अँड मिडल क्लास फॅमिलीज इन सिटीज दे आर इन्क्लुडेड. म्हणजे सिटीमध्ये राहणारे जे मिडल क्लास लोकं असतील आणि पुअर ह्या दोन्ही सेक्शनसाठी ही योजना आहे. बाकीच्या श्रीमंत लोकांनी यासाठी अर्ज करायचा नाही. श्रीमंत लोकांनी या स्कीमचा फायदा घ्यायचा नाही. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. काय? एकतर पुअर असावेत किंवा मग मिडल क्लास असावेत. मिडलमध्ये सुद्धा लोअर मिडल क्लास बरं. तर ते असावेत. तर त्यांना या घराच्या योजनेचा फायदा मिळू शकतो. त्यानंतर बघा पी-एम-ए-वाय ग्रामीण. ग्रामीणमध्ये काय? फॉर रुरल हाउसलेस फॅमिलीज अँड फॅमिलीज लिव्हिंग इन कच्च्या ऑर डायलेपिडेटेड हाउसेस. म्हणजे बघा कच्ची घरं असतात किंवा खूप तकलादू घरं असतात. तर अशा प्रकारच्या घरामध्ये राहणारे जे लोकं असतील किंवा घरच नाहीत त्या लोकांना बिचाऱ्यांना, तर असे लोकं या ग्रामीण योजनेमध्ये एलिजिबल आहेत. देन कोर आयडिया. व्हॉट इस द आयडिया हिअर? गव्हर्नमेंट सपोर्ट, बेनिफिशियरी एफर्ट, त्यानंतर बेसिक सर्व्हिसेस. ऑल धिस क्रिएट व्हॉट? डिग्निफाईड लिव्हिंग. एक सन्माननीय जीवनाची निर्मिती करतं. काय-काय? गव्हर्नमेंटचा सपोर्ट, त्यानंतर बेनिफिशियरी एफर्ट्स, जे त्यांना बेनिफिट मिळावेत ते एफर्ट्स, त्यानंतर बेसिक सर्व्हिसेस. या सगळ्या गोष्टींचा समुच्चय झाला, की मनुष्याला डिग्निटरी लाईफ मिळतं. तर ही ह्याच्या मागची आयडिया आहे. आता अर्बन लॉन्च कधी झालं बघा? 25 जून 2015 मध्ये आणि पी-एम-ए-वाय 2.0 म्हणजे 15ला सुरू झालं, त्याची कालावधी संपली. त्यानंतर 2.0 म्हणजे याच योजनेचा सेकंड फेज सुरू झाला. फ्रॉम 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे अजूनही ती योजना चालू आहे. दॅट्स व्हाय इट इस रिलेव्हंट अँड इट मे क्रिएट सम क्वेश्चन्स फॉर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. दॅट्स व्हाय इट्स इम्पोर्टंट. ग्रामीण इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ग्रामीणचा जो काही पी-एम-ए-वायचा योजनेचा भाग आहे, तो मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट जी असते, त्यांच्यामार्फत ती चालवली जाते. चला पुढे. आता पी-एम-ए-वाय अर्बन 2.0 व्हॉट चेंज्ड? काय बदललं? सेकंड फेज फोकस्ड ऑन अफोर्डेबल हाउसिंग इन सिटीज. जे काही घरं असतात सिटीतली, अफोर्डेबल म्हणजे परवडण्यासारखी जी घरं असतील, त्या घरांचा इन्क्लुजन याच्यामध्ये केलेलं आहे. थोडासा चेंज आलाय सेकंड व्हर्जनमध्ये. मिशन प्रोव्हाइड्स असिस्टन्स टू 1 crore अर्बन पुअर अँड मिडल क्लास फॅमिलीज. 1 crore. इथे या मिशनच्या अंतर्गत असिस्टन्स म्हणजे मदत दिली जाते 1 करोड अर्बन पुअर अँड मिडल क्लास फॅमिलीज. जे पुअर असेल, मिडल क्लास असे 1 करोड घरांना, 1 करोड फॅमिलीजना मदत दिली जाते. म्हणजे अप्रॉक्सिमेटली इट अकाउंट्स फॉर 5 crore पॉप्युलेशन. बरोबर आहे की नाही? एका फॅमिलीमध्ये मिनिमम 5 पीपल जर आपण कन्सिडर केलेत, सो सम 5 crore पीपल गोइंग टू गेट बेनिफिट फ्रॉम धिस. मग तुम्ही म्हणाल, "सर आपली पॉप्युलेशन तर 1.4 करोड आहे." म्हणजे 1.4 बिलियन आहे.
140 कोटी, 144 कोटी जवळपास. मग त्यातल्यामध्ये 1 कोटी, 1 कोटी नाही 5 कोटी. मग फक्त 5 कोटी बाकीच्या नाही. बाकीचे सगळे सगळे थोडी पुअर आहेत. बाकीच्यांना त्यांची त्यांची स्वतःची घरं बांधण्याची कुवत आहे. मग अशा सगळ्याच लोकांना कशाला इन्क्लूड करणार ना गव्हर्नमेंट. पुअर आणि मिडल क्लासमधले सुद्धा लोअर जे असतात, त्यांना याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. गोल आहे कन्स्ट्रक्ट, पर्चेस एंड रेंट अफोर्डेबल हाउसेस इन सिटीज. फोकस ऑन ऑल वेदर पक्का हाउसेस. सगळ्या सीझनमध्ये, सगळ्या वेदरमध्ये ते घर टिकलं पाहिजे छानपैकी. असं आहे गोल अँड बेटर लिव्हिंग कंडिशन्स तिथे प्रोव्हाईड केल्या जातात. सो 4 मेजर व्हर्टिकल्स. ते व्हर्टिकल्स कुठले ते आपण नेक्स्ट पेजवरती बघणार. त्यानंतर 1 करोड अर्बन फॅमिलीज हे त्याचं वैशिष्ट्य आणि 2024 मध्ये फेज 2 स्टार्ट झालेला आहे PMAYचा अर्बनचा. नेक्स्ट 4 अर्बन व्हर्टिकल्स कुठलेत बघा. डिफरंट रूट्स फॉर डिफरंट हाउसिंग सिच्युएशन्स. वेगवेगळे हाउसिंग सिच्युएशनसाठी वेगवेगळे रूट्स आहेत. पहिलं PLC बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन ऑन ओन लँड. जर स्वतःकडे लँड असेल त्या फॅमिलीकडे आणि स्वतःचं घर नाहीये त्याच्यावरती, पण लँड आहे, जमीन आहे, तर त्या लोकांना BLC मध्ये बेनिफिट दिला जाईल. सेकंड AHP मीन्स व्हॉट? अफोर्डेबल अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप प्रोजेक्ट्स. काही लोकांकडे थोडाफार पैसा असेल तर त्यांनी घरं घेताना काय करायचं आहे, की पार्टनरशिपचा इथे विचार कसा केला जाईल, की गव्हर्नमेंट काय करेल, तिथल्या लोकल एरियामध्ये इतर जे काही कन्स्ट्रक्शन साइट्स वगैरे असतील त्यांच्यासोबत पार्टनरशिप करेल. यू अल्सो पोर सम मनी, वी विल अल्सो पोर सम मनी अँड विल गिव्ह दॅट होम टू दिस नीडी फॅमिली, राइट? अशा टाईपचं. त्यानंतर ARH अफोर्डेबल रेंटल हाउसिंग फॉर मायग्रंट्स अँड वर्कर्स. आता दुसऱ्या स्टेटमधून या स्टेटमध्ये जर का लोक येत असतील, लेबरर येत असतील, लेबर वर्क करण्यासाठी वगैरे, मायग्रंट्स आहेत ते वर्कर्स आहेत. ते डू नॉट नीड अ पक्का हाऊस हिअर. खूप मोठा हाऊसची गरज नाहीये त्यांना. पण आता डिग्निफाईड लाईफ जर जगायचं, मग त्यासाठी काय करायचं त्यांनी, ते रेंटल होम बघतील ना. ते स्वतःचं घर नाही बांधत बसत. ते काय करतात, कामावर जातात आणि एखादं रेंटेड हाऊस बघतात. मग त्यांना रेंटेड हाऊस कसं पुरवलं जाईल, यात सुद्धा PMAYचा विचार केला जातो. स्वस्तामध्ये ह्या लोकांना कसं दिलं जाईल, अफोर्डेबल रेंटल हाउसिंग कसे प्रोव्हाईड केले जातील. दिस इज ऑल्सो द पार्ट ऑफ दिस PMAY स्कीम. देन ISS मीन्स इंटिग्रेटेड सबसिडी ऑन एलिजिबल होम लोन्स. ज्या लोकांची होम लोन्स एलिजिबल आहेत, म्हणजे होम लोन्स घेतायत ते लोकं, आम्ही लोन्स हे भरायला तयार आहे हप्ते वगैरे. तर ते काय म्हणतात, इंटरेस्टमध्ये सबसिडी देऊया. गव्हर्नमेंट काय करतं, तो इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही पे करणार आहात, तो एकदम कमी करूया. सबसिडी म्हणजे कॅन्सल पण करतात. फक्त जेवढं तुम्ही समजा 2.5 लाख, 3 लाख घेतलं असेल लोन, तेवढंच भरा. डोंट पे द इंटरेस्ट. सबसिडी त्याच्यावरती गव्हर्नमेंटने दिलेली आहे, किंवा इंटरेस्ट कमीत कमी भरा. असं पण गव्हर्नमेंटने केलेलं असतं. अदरवाईज त्या व्यक्तीला घर तयार करणं किती अवघड जाईल. मग गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे. BLC आणि AHP मेनली सपोर्ट ओनरशिप. ज्यांच्याकडे स्वतःची घरं आहेत, त्यासाठी ह्या 2 योजना. ARH सपोर्ट्स रेंटर्स, वर्कर्स अँड मायग्रंट्स as we have seen. And ISS, it reduces loan cost for eligible families. ज्या फॅमिली एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी लोन जे घ्यायचं आहे घरांसाठी, तर त्याचा इंटरेस्ट कमी करायचं काम करतं, राइट? कॉस्ट. नेक्स्ट, नाउ हू कॅन बेनिफिट इन अर्बन एरियाज. अर्बन एरियाजमध्ये कुठल्या लोकांना बेनिफिट मिळतो? बघा खूप सोपं आहे. एलिजिबिलिटी इज इट फोकसेस ऑन इन्कम अँड लॅक ऑफ पक्का हाऊस. जर तुमच्याकडे पक्का हाऊस नाहीच आहे, इफ यू हॅव अ पक्का हाऊस आणि दुसऱ्या एखाद्या पक्का हाऊससाठी तुम्ही प्रयत्न करता गव्हर्नमेंटकडे, इट विल नॉट बी एलिजिबल. दॅट फॅमिली विल नॉट बी एलिजिबल टू गेट अ सेकंड पक्का हाऊस. तुमच्याकडे पक्का हाऊस नसलंच पाहिजे, पहिली एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सेकंड व्हॉट? इन्कम तुमचं कमी असलं पाहिजे. आता बघा एलिजिबिलिटी कशी आहे. एलिजिबल फॅमिली शुड नॉट ओन अ पक्का हाऊस, ते आपण बघितलंय. हां, तर इन्कम ग्रुप काय असावा बघा, EWS अप टू 3 लाख. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये तुम्ही असावेत. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ओके. तर तुमचं इन्कम किती असलं पाहिजे? अप टू 3 लाख इयरली. ॲन्युअल इन्कम इफ इट इज बिलो 3 लाख, देन यू आर फ्रॉम EWS सेक्शन. देन LIG अप टू 6 लाख, ओके. लोअर इन्कम ग्रुप, ही पण कॅटेगरी त्यामध्ये येईल. लोअर इन्कम ग्रुप LIG, करेक्ट आहे. MIG मिडल इन्कम ग्रुप, ते आहे 9 लाख रुपीज पर इयर. तर या कॅटेगरीतले लोक जे आहेत ना, त्याला एलिजिबल आहेत. यांना वेगळी
जास्त बेनिफिट मिळेल, याला थोडंसं कमी मिळेल आणि याला थोडंसं अजून कमी मिळेल. कारण यांचं ₹9,00,000 पर इयर ॲन्युअल इन्कम जर असेल, तर ते मिडल इन्कम ग्रुप आहे, जास्त नाहीये. मग स्पेशल फोकस बघा, विमेन, एस-सी, एस-टी, मायनॉरिटीज, पर्सन्स विथ डिसेबिलिटीज करेक्ट आहे. त्यानंतर सीनियर्स अँड अदर व्हल्नरेबल ग्रुप्स. सोसायटीमध्ये असे काही ग्रुप्स असतात व्हल्नरेबल म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय जास्त होण्याची दाट शक्यता असते. अशा पण ग्रुप्स वगैरे असतील, मायनॉरिटीज असतील, एस-सी, एस-टीज आहेत, विमेन आहेत किंवा एल्डरली पीपल आहेत खूप मोठे, सीनियर सिटिझन्स वगैरे. अशा लोकांसाठी ही स्कीम आहे, त्यांच्यावरती स्पेशल फोकस असतो. त्यानंतर बघा डॉक्युमेंट्स युजुअली इन्क्लूड व्हॉट? आधार, इन्कम प्रूफ, बँक डिटेल्स अँड प्रॉपर्टी ऑर लँड पेपर्स. जी लँड तुमच्याकडे असेल, जी प्रॉपर्टी असेल, त्याचे पेपर्स ते मागवतात. ओके. तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. किती सोपं आहे की नाही? नंतर बघा पी-एम-ए-वाय ग्रामीण. आता रुरल हाउसिंग तिथे कसं? तर फॉर सेफ अँड डिग्निफाईड होम्स इन विलेजेस त्यासाठी हे 4 पॉइंट बघा. टार्गेट्स हाउसलेस हाउसहोल्ड्स अँड फॅमिलीज लिव्हिंग इन कच्चा और कच्चा हाऊस और डायलॅपिडेटेड हाऊसेस. तर अशा प्रकारची घरं, कच्ची घरं आहेत वगैरे, तकलादू घरं आहेत, छोटी-छोटी वगैरे. तर असे छपरा टाइप घरं वगैरे. तर अशा घरांसाठी ग्रामीण भागातल्या ही स्कीम आहे. These people are eligible. Beneficiaries are identified through official survey data and verified by ग्राम सभा. ग्राम सभा व्हेरिफाय करते कुठल्या फॅमिलीला हे मिळावं. तर ते डिसाईड करतील त्या फॅमिलीजना ही पी-एम-ए-वायची योजना लागू होते. मिनिमम हाऊस साइज इज 25 स्क्वेअर मीटर इन्क्लुडिंग हायजेनिक कुकिंग स्पेस. कमीत कमी 25 स्क्वेअर मीटरचा एरिया असतो त्या घरामध्ये आणि हायजेनिक कुकिंग स्पेस असतो. म्हणजे त्याला आपण किचन म्हणतो की नाही, तर कुकिंगची जागा ती हायजेनिक असली पाहिजे. अशा टाईपचं ते क्रायटेरिया असतो. त्यानंतर बघा असिस्टन्स. तर 1.20 लाख इन प्लेन्स. सपाट जागा असेल, जिथे सोपं आहे घर बांधायला वगैरे, तर तिथे 1,20,000 रुपये दिले जातात. अँड 1.3 लाख इन हिली और डिफिकल्ट एरियाज. डोंगराळ भाग असेल, जिथे ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज कमी असल्यामुळे तुम्हाला विटा वगैरे जर खालच्या एरियातनं आणायच्या असतील, डोंगराळ भागात वगैरे, तर तुम्हाला कॉस्टिंग जास्त पडतं की नाही? सिमेंट आणायचं वगैरे, तर कॉस्टिंग जास्त पडतं. म्हणून तिथे 1.3 लाख रुपीज आर बीइंग गिव्हन टू हिली और डिफिकल्ट एरियाज. अंडरस्टूड? नेक्स्ट. कॉन्व्हर्जन्स, हाऊस प्लस एम्युनिटीज. आता एकत्रितपणा केलेला आहे त्यांनी. हाऊसिंग आणि एम्युनिटीज एकत्र कसे केलेत बघा. खूप सुंदर आहे. तर काही बेसिक सर्व्हिसेस आहेत पी-एम-ए-वाय प्रोव्हाईड करत आहे. पहिलं टॉयलेट सपोर्टिंग थ्रू स्वच्छ भारत मिशन. स्वच्छ भारत मिशन और मनरेगा. मनरेगा तर माहिती आहे ना? ग्रामीण भागातल्या लोकांना रुरल पीपलना गॅरंटीड एम्प्लॉयमेंट दिलं जातं. दॅट इज मनरेगा. बट मनरेगा आता ही स्कीम बंद झाली आहे. तिच्याऐवजी तिचं नाव चेंज करून एक नवीन स्ट्रक्चरल चेंजेस त्याच्यामध्ये आणून काय केलं आपण, नवीन नाव आता आलेलं आहे बीबीजी रामजी. द फुल फॉर्म इज विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण कॉन्व्हर्जन्स. ओके. तर टॉयलेट सपोर्ट थ्रू स्वच्छ भारत मिशन आणि यांच्यापैकी कुठले तरी एक आहे. तर या स्कीम्स तिथे योग्य जोडल्या जातात आणि स्वच्छ भारत मिशन च्या अंतर्गत प्लस बीबीजी रामजी. तर बीबीजी रामजी काय करेल? बीबीजी रामजी ही जी काही स्कीम आहे ती काय करेल? तिथल्या रूरल एरियातल्या इतर लोकांना काम पण प्रोव्हाईड करेल ना, की भैया इधर आइए, ये जो स्कीम हम पीएमएवाई की चला रहे हैं, उसके अंतर्गत ये घर जो है वो अभी कंस्ट्रक्ट करना है, तो वहाँ पर आकर काम करिए ॲज अ वर्कर. सो यू विल गेट द बेनिफिट फ्रॉम दिस स्कीम अल्सो बीबीजी रामजी. गेट मी नॉट? तर हे असं आहे. पूर्वी मनरेगा होती, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट असा तो होता. आता तो बंद केलाय आणि त्याच्याऐवजी बीबीजी रामजी सुरू झालेली आहे. तो इथे इम्पोर्टंट काय आहे, बीबीजी रामजीचा फुल फॉर्म तुमच्या लक्षात असला पाहिजे. अँड ट्राय टू फाइंड आउट what are the rules or what are the important points in this scheme are given. ओके. ते थोडंसं फाइंड आउट करायचं. 3-4 पॉइंट्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. बीबीजी रामजी बद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे काहीतरी. देन वॉटर, इलेक्ट्रिसिटी आणि एल-पी-जी कनेक्शन्स आर लिंक्ड थ्रू अदर स्कीम्स वेअर पॉसिबल. जिथे पॉसिबल आहे तिथे ह्या वॉटर, इलेक्ट्रिसिटी आणि एल-पी-जी हे पण जोडले गेलेले आहेत. किती फायदा आहे. मग अ गुड हाऊस मीन्स बेटर सॅनिटेशन. सॅनिटेशनची सोय सगळ्यात महत्त्वाची. त्यानंतर सेफ्टी, प्रायव्हसी अँड स्टडी स्पेस हे सगळं असावं. त्याच वेळी ते घर
चांगलं असतं. हो की नाही? तर तुम्हाला त्या घरामध्ये जर स्टडी स्पेस नसेल, देन अल्सो इट इज इन्कम्प्लीट. इफ यू डू नॉट हॅव द सॅनिटेशन फॅसिलिटीज, ऑब्व्हियसली इट इज इन्कम्प्लीट. अँड सेफ्टी अँड प्रायव्हसी सुद्धा त्यात असलीच पाहिजे. तरच ते घर चांगलं असतं बघा. त्यानंतर बघा लोकल मटेरियल्स अँड ट्रेंड मेसन्स इम्प्रूव्ह क्वालिटी इन रुरल हाउसिंग. तर लोकल मटेरियल, आजूबाजूचं मटेरियल आणि ट्रेंड मेसन्स, मिस्त्री असतात की नाही काम करणारे वगैरे, पण ट्रेंड, वेल ट्रेंड जे असतात, तर ते इम्प्रूव्ह करतात तिथल्या हाउसिंगची कंडिशन्स. ओके. नेक्स्ट, हाऊ द प्रोसेस वर्क्स. ही प्रोसेस काम कशी करते बघा. तो तुम्हाला काय समजायला पाहिजे याच्यामध्ये, तुम्हाला समजायला पाहिजे बघा गव्हर्नन्स, नॉट जस्ट द स्कीम नेम. तुम्हाला गव्हर्नन्स कळलं पाहिजे. ही स्कीमचं नुसतं नाव नाही, ही स्कीम वर्क कशी करते हे सुद्धा कळणं अत्यंत गरजेचं आहे. ॲज द UPSC ॲस्पिरंट ऑर एनी government exams. For that purpose, if you are aspiring, if you are trying hard, so you should know all these things. Okay. First of all, need is identified, urban application or a rural survey, Gram Sabha verification. हे अगोदर सगळ्यात अगोदर आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की पीपल कोणते एलिजिबल आहेत. देन एलिजिबिलिटी इज चेक्ड युझिंग डॉक्युमेंट्स, इन्कम अँड हाऊसिंग स्टेटस. त्यांच्या घराची काय सिच्युएशन आहे, घर आहे, आहे तर कच्चं आहे का, की पक्कं आहे, हे सगळं अगोदर चेक केलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघा फंड्स ऑर सपोर्ट आर रिलीज्ड इन स्टेजेस विथ मॉनिटरिंग अँड जिओ टॅगिंग. ओके. देन सिटिझन्स कॅन ट्रॅक स्टेटस थ्रू ऑफिशियल PMAY पोर्टल्स और ॲप्स. त्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे आपलं काम कुठवर आलं, आपली योजना आपण केलेली फाईल जी आहे दाखल, त्या फाईलनुसार आपल्याला कितपत आपली मदत येऊन पोहोचली आहे, आता काय स्टेटस आहे आणि आपल्याला कधी मदत मिळणार आहे हे कळलं पाहिजे सिटिझन्सना. देन इट नीड काय सर्वे अँड ॲप्लिकेशन, देन व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड बिल्ड, मग घर बांधण्याची प्रक्रिया. अशा 3 टप्प्यामध्ये हे काम चालतं. नेक्स्ट अँड द लास्ट, UPSC और MPSC रिलेव्हन्स काय आहे याचा फायनल रिकॅप बघूया आपण. डेव्हलपमेंट स्कीम्स linked with social justice and inclusive growth. You can see here. डेव्हलपमेंट स्कीम्स जे असतात ना, विथ सोशल जस्टिस अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथशी रिलेटेड असतात. तो सोशल जस्टिसशी रिलेटेड जे प्रश्न येतात त्यावेळी डेव्हलपमेंट स्कीम्सवरती क्वेश्चन्स नक्कीच येतात. मग बघा थीम, वेलफेअर स्टेट. फर्स्ट ऑफ ऑल द स्टेट, हे जे काही आपलं भारत सरकार आहे, शासन आहे, ते कशासाठी वेलफेअर आहे, कल्याणकारी राज्य, इन्क्लुसिव्ह ग्रोथ अँड पॉवर्टी रिडक्शन. दीज आर द 3 थीम्स बिहाइंड दिस. ओके. देन गव्हर्नन्स, टार्गेटिंग, ट्रान्सपरन्सी, DBT, मॉनिटरिंग अँड कन्व्हर्जन्स. DBT यू नो, DBT इज डायरेक्ट बँक ट्रान्सफर. तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. हे सगळं ट्रान्सपरन्सी वगैरे यातनं होतं, मॉनिटरिंग होतं, कन्व्हर्जन्स होतं वगैरे. तर सोशल इम्पॅक्ट, डिग्निटी मिळते, सन्मान मिळतो. त्यानंतर विमेनला काय मिळतं? विमेन एम्पॉवरमेंट. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ UPSC अँड MPSC ऑल्सो. हेल्थ अँड एज्युकेशन. दीज आर द सोशल इम्पॅक्ट. समाजावरती होणारा परिणाम, हे चांगल्या गोष्टी. रिमेंबर PMAY इज व्हॉट? इट इज पक्का हाऊस प्लस बेसिक अम्युनिटीज अँड डिग्निफाईड life. Convergence of all these things, addition of all these things means what? PMAY. It's very important. Okay. Last बघा क्विक चेक, एक विचार करा. Which PMAY part is for villages? Which urban vertical supports rental housing? हे आपण जे बघितलं याच्यावरून तुम्ही सर्च करायचं, बघायचं वगैरे. ओके. आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड दिस स्कीम प्रॉपरली. ही स्कीम व्यवस्थित बघा, ह्याची PDF आहे किंवा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा. PDF छानपैकी बघा, स्टडी करा. ह्याच्या बाहेर क्वेश्चन्स विचारले जात नाहीत, हे लक्षात असू द्या प्लीज. त्यामुळे याला खूप छानपैकी अभ्यास करून ठेवा. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड अँड एन्जॉयड दिस सेशन. चला तर मग आता नेक्स्ट सेशनला भेटूया. थँक यू.